एखादा जीव जर भरोशाने उद्धारणार असेल, एखाद्या जीवाची जर परमेश्वर निळावर हात ठेवून वाट पाहत आहे आणि कदाचित तो त्याच्या एखाद्या चुकीमुळे तो जर त्याच्या आचरणावरून ढळला आणि तो जर विकल्पाला शरण गेला तर त्यावेळेस परमेश्वर उदास होता. असाच प्रसंग काहीतरी घडलेला असेल डोमेग्रामच्या राजमठामध्ये. स्वामी बसलेले आहेत एका कोपऱ्यामध्ये, आचार्य हार गुंफतायत. हार गुंफत असताना सहजच आचार्यांचं लक्ष स्वामींच्या श्रीमुखाकडे गेलं आणि आचार्य एकदम तळपायापासून मस्तकापर्यंत एकदम हादरले. आजपर्यंतची कधीच न झालेली उदास श्रीमूर्ती आज संप्रत आचार्यांना दिसती आहे. याचा पर्याय काहीतरी शोधायला पाहिजे. आचार्यांचं अंतःकरण पिळवटून आलं. आचार्यांना सुचेन असं झालं. हातातली सुई बोटामध्ये घुसत होती, लागत होती. आचार्यांचं लक्ष नव्हतं. बोट रक्तबंबाळ होत असतील, फुलं चुरगळल्या जात असतील, पण परमेश्वराला प्रसन्न करण्याचा काहीतरी विधी असेल तो मला सापडला पाहिजे. आणि परमेश्वराच्या दयेने, परमेश्वराच्या कृपेने आचार्यांच्या डोक्यामध्ये अचानक एक, आपल्याला म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला संधी देऊन जाते, तसं आचार्यांच्या डोक्यामध्ये चमकलं आणि श्री प्रभू बाबांचं वस्त्र दुग्धपूर्ण आलेलं होतं. आपण जे वस्त्र प्रसाद करतो ते आलेले असल्यामुळं आचार्य म्हणतात, बाईसाहेब ते वस्त्र कुठे, ते वस्त्र ते आणा. ते वस्त्र आणलं आणि आचार्याने ते वस्त्र स्वामींकडे पुढे केलं आणि ते वस्त्र पाहिल्यानंतर आपल्या श्री गुरूंचं वस्त्र आले आणि ते वस्त्र त्या संबंधाचं पाहिल्यानंतर स्वामींनी ते वस्त्र घेतलं आणि ते नमस्कार केला. आणि आचार्याला एक महत्वाचा प्रश्न स्वामींनी एवढ्या वेळेस केला. आचार्याला स्वामी म्हणतात, बटो आमची इतकी उदासीनता आमची शिगेला गेली होती की आम्ही आत्ता अवतार कार्य संपवण्याच्या तयारीत होतो, पण हे तुम्हाला काही म्हणून स्फुरले. तुम्हाला हे कसं काय स्फुरलं, तुम्हाला हे सुचलं कसं? आपल्यासारखा पठ्य असतं तर म्हणलं असतं तर मी आपला अहंकार जागृत झाला पाहिजे, झाला असता. आपण म्हणलो असतो, अहो स्वामी तुम्ही काय आम्हाला येड समजता का? आम्ही लय हुशार आहे, आम्ही लय अभ्यास करतो, आम्ही लय फिरतो, आम्हाला माहिती आहे कोणाला कसं काय खुश करायचं ते, आपण असं म्हटलो असतो. आचार्यांनी स्वामींच्या श्री मुखाकडे पाहिलं आणि खाली श्री चरणाकडे पाहिलं आणि हसत उत्तर दिलं की जीजी हे श्री चरणाचे प्रसाद. महत्वाचं उत्तर होतं आचार्यांचं, या श्री चरणाचे प्रसाद आहे, हा श्री चरणाचा प्रसाद आहे. मी रोज या श्री चरणावर डोकं ठेवतो ना, आणि म्हणून मला हे ईश्वर उदास होऊ द्यायचं नाही, हे मला स्फुरतं. परमेश्वर जर उदास झाला तर त्याला प्रसन्न कसं करायचं हे मला आपल्या श्री चरणामुळे कळतं. माझी स्वतःची मती नाही, मी एवढा हुशार नाही, माझ्या ठिकाणी अनेक दोष आहेत, परंतु मी ज्यावेळेस तुमच्या श्री चरणावर डोकं ठेवतो तर मला स्फुरतं. आणि म्हणून जे श्रीचरण आहे, हे श्रीचरण आपल्यापासून अंतर पडलेलं आहे, फार महत्वाचं आहे. आपण येत असताना आपल्याला मध्ये अरंगाव लागलेला आहे, अरंगाव लागलेला आहे. लामाईसा नावाची स्त्री आहे. तिला खूप सांगावंसं वाटतं तुम्हाला, पण वेळ इकडं तिकडं घड्याळ चालू आहे, मध्ये माझी चेंदाचेंदी होती आहे. अरंगाव लागलं. लामाईसा त्या ठिकाणी साधा आहे, लामाईसा आहे. श्रीचरणाची लीळा आहे बघा. भक्त परमेश्वराच्या श्रीचरणावर स्वतःला समर्पित कसा करतो ही या लीळेतून आपल्याला पाहायला मिळतो. लामाईसाला ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे, अतिशय फणफणता ताप आहे. आपल्याला थोडा ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातो, आपण मेडिकल पाहतो, आपण आपल्या डॉक्टरमध्ये गोळ्या आहे का ते पाहतो. आपल्याला कसं होतं, आपण अनेक प्रयोग करायला सुरुवात करतो. आपण पट्ट्या उतरवतो, म्हणजे पाणी उतरवतो, काठीचे काटा आणतो, ते घासून पाहतो, कांद्याचा प्रयोग करून पाहतो, काय नाही ते करत. लामाईसा अंतरावर खेळलेली आहे, तापाने फणफणती आहे आणि तिची मुलगी आहे साधा. स्वामींच्या सन्निधानामध्ये असलेल्या स्त्रिया भिक्षेला जायच्या आहे, निघाल्या त्या भिक्षेला. आणि भिक्षेला जात असताना साधा थोडी अडकळली का माझी आई तापाने फणफणती आहे, मी जर या
बायांबरोबर जर भिक्षेला गेली तर तिचं रक्षण कोण करेल? मनामध्ये किंतु परंतु आहे, जीवमती आहे, आणि म्हणून तिला साहजिक वाटलं, थोडस वाटलं, आणि म्हणून ती थांबली, थोडी अडकळली. तितक्यात स्वामी तिकडनं आले आणि स्वामी साधाला विचारलं, साधा तुम्ही भिक्षेला का नाही गेले? जी माझी माताला मायसा ती तापाने फणफणते आहे, मी कशी भिक्षेला जाऊ? मी जर भिक्षेला गेले आणि तिला जर काही लागलं किंवा तिचा जर ताप वाढला आणि ती जर मला सोडून गेली, त्याचा दोष मला लागेल. कारण स्वामी म्हणतात, हे पडताळे, तुम्ही जा, तुमचा विधी करा. साधाने त्यावेळेस विचार केला, साक्षात सर्वज्ञ आपल्या आईची, जो सगळ्या विश्वाची माऊली आहे, त्यांनी आपल्या मानव मातेला जर आपल्या स्वाधीन घेतलेला आहे तर तो तिला नक्कीच या ठिकाणी आधार देणार आहे. आणि म्हणून साधा स्वामींच्या श्रीचरणावर डोकं ठेवते, आपली भिक्षेची होळी घेते आणि गावात त्या बायांबरोबर भिक्षेला जाते. स्वामी गेलेले आहेत, लामाईसा आपल्या अंथरुणावर खेळलेली आहे, तापाने फणफणते आहे, तिला डोळे उघडत नाही, डोळ्यामध्ये गरम पाणी येत आहे, डोळे लाल झालेले आहे. आणि स्वामी गेले आणि आपलं श्रीचरण त्या साधेच्या निढावर ठेवला. स्वामींनी असा पाय साधेच्या कपाळावर ठेवला आणि ते श्रीचरण, ते कोमल चंपे गौर असलेले ते श्रीचरण साधेच्या कपाळावर ठेवल्यामुळे तिला अतिशय त्या ठिकाणी सुख लाभलेला आहे. तिला जो ताप चढत होता तो शांत झाला आणि तिने असं श्रीचरण धरला आणि स्वामीला म्हणते, मी किती दैवाची, भाग्याची. स्वामी तिला विचारतात, लामाईचा बरं वाटतं का? बरं वाटतं का? ती काय उत्तरली असेल? ते म्हणते का, जीजी, असा जर श्रीचरण माझ्या निढळावर जर ठेवायचा असेल किंवा ठेवत असाल तुम्ही, ताईसा ज्वर माझं जन्मी यावा. ही भक्ताची या ठिकाणी अतिशय महत्वाची थोरी आहे. अपार श्रद्धा आहे परमेश्वराच्या श्रीचरणावर. आणि म्हणून आचार्य केशरथ व्यास या ओवीमध्ये सांगतात का, आपल्यापासून स्वामींचं श्रीचरण हे दूर झालेलं आहे. हे श्रीचरण आपल्याला जर मिळवायचं असेल तर अशा तीर्थयात्रा, असे सत्संग, असे देवपूजा वंदन, अशा ज्ञानियांचा या ठिकाणी बाबा आहेत. बाबा अतिशय या ठिकाणी विद्वान आहेत. बाबांची ख्याती आम्ही तिकडून ऐकू, कधीतरी भेटायचा योग यावा अशी अपेक्षा होती ना. आमच्या सर्वच तरुण युवा साधकांना हा योग या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी येऊन आपण स्वतःला उजळून घेतलं पाहिजे. उजळ्या त्यांनी संगे मेळाला उजळे. आपल्या ठिकाणी जो मळ आलेला आहे, आपल्या ठिकाणी जी गाजळी आलेली आहे, ती खेळून आपण आपलं जीवन उज्ज्वल करण्याचा या ठिकाणी मानस केला पाहिजे. आपण ही संधी सोडता कामा नये. सगळे थकून आलेले आहेत. श्रीचरणाची अजून एक लीळा मला या ठिकाणी सांगायची आहे. मादाईसा नावाची स्त्री आहे. आज तुम्ही सगळे थकलेले आहेत, पाठीचा कणा मोडला. आमचे एक भक्त म्हणत होते की बाबा लय अवघड झाला, आज रस्ता खराब होता, मनके सगळे ढिले झाले, काही करुणे रात्री अशी जागा द्या जिथं कोणालाच माझा आवाज येणार नाही, तर मी सगळ्यांना जागी ठेवत नाही. इतका थकलो. वास्तविक काय, आपण मोटरसायकलवर प्रवास केला, रस्ता खराब होता, त्यावेळी तो मोटरसायकलही नव्हत्या. लोणीग्रामचा प्रसंग आहे. अवघड भट्ट आणि महादाईचा खूप दूरवरून पायी चालत आलेले आहे आणि चालत 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 स्वामी कधी भेटतील, स्वामी एखाद्या वेळेला आम्ही पोहोचतो आणि स्वामी तिथून निघून गेले तर आम्हाला परत पुढचा प्रवास करावा लागेल. आणि मग दर मुक्काम महादाईचा चालत होत्या. चालत असताना कशा डोंगरगावला पोहोचल्या आणि स्वामीचं दर्शन झालं आणि निघाल्या, शांत झाल्या. पण शरीराचा थकवा आहे, तिला जाणवत होतं, वेदना जाणवत होत्या आणि म्हणून गुंफेत गेल्या. आणि गुंफेत आता कोण होतं त्यांच्या सेवेला? आपल्याकडे तरी मेडिकल आहे, आपल्याकडे तरी डॉक्टर आहेत. त्यावेळेस तर काहीच नव्हतं. 850 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आहे. तिथं काहीच नाही, इतका उजाड व्यवस्था आहे. डोंगरगाव बघा, अजूनही तिथं काट्या कुपाट्या आहे. त्यावेळेस किती असतील? माझ्या लहानपणीच मी पाहत होतो.
कितीतरी काट्या होत्या, प्रत्येक स्थानाच्या भोवती काट्या होत्या, चाललंय तर पायात काट्या टोचत होत्या. आता चांगल्या प्रकारचे मंदिर आणि चांगल्या प्रकारच्या व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यावेळेचा काळ कसा असेल दोमेग्रामचा, तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. आणि मग महादाईसा थकलेली आहे. महादाईसाने त्या दिवशी बघितलं आता आपल्याला झोप येणार नाही, म्हणून महादाईसा पालथी झोपली. महादाईसा आणि कंते रात्रभर कणत होती. स्वामी सर्वज्ञ आहेत. स्वामींनी जाणलं महादाईसा आणि अवडळ भट्ट लांबून आलेले आहेत आणि आल्यामुळे महादाईसा थकलेली आहे. स्वामी गेले. जगज्ञाता परमेश्वर स्वामी म्हणतात का आमच्यापासून जर एखादा प्राणी इथून जळता जावे ते निवावे केवी. आमच्यापासून जर एखादा दुःखीत होऊन गेला तर त्याला शांतविणाऱ्या जगामध्ये कोणी नाही. आणि म्हणून महादाईसाच्या जवळ गेलेले स्वामी महादाईसाच्या पाठीवर दोन्ही श्रीचरण ठेवून उभे झाले. महादाईसाला एक सुखद अनुभव आहे. एकदम महादाईसाला बरं वाटलं का आज माझ्या मनामध्ये होतं कुणीतरी माझ्या पाठीवर पाय द्यावं, मला चालून चालून थकवा आलेला आहे. आणि म्हणून महादाईसा मनामध्ये अशी उल्लेख करत होती का. आणि मग महादाईसा म्हणतात कवन गो दैवाची भाग्याची. महादाईसाच्या तोंडातून निघाले आणि सहजच महादाईसाने वळून बघितलं तर स्वामी तिच्या पाठीवर उभे होते. साक्षात परमेश्वर भक्ताचं दुःखारण करतो. महादाईसा एकदम जी म्हणून उभी राहिली आणि स्वामींच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं. आणि तिला वाटलं नाही मी 100 किलोमीटर चालून आली असेल किंवा 50 किलोमीटर चालू असेल, तिला काहीच वाटलं नाही. तिचा थकवा तसा गेला. आणि म्हणून या श्रीचरणाचा आपल्याला सुद्धा असा हा भाव ठेवून या ठिकाणी आपणही त्या श्रीचरणावर समर्पित झालो पाहिजे. आपण थकलो जरी असेल, आज सांगितलेल्या श्रीचरणाच्या लीळा तुम्ही या झोपताना आठवा. तुमचा थकवा परमेश्वर निश्चितच या ठिकाणी दूर करेल अशी मी या ठिकाणी आशा करतो. सांगितलेल्या लीळ्याचं तुम्ही चिंतन कराल. सकाळी पहाटे बाबांनी आपल्याला जो सांगितलेला विधी तो आपल्याला करायचा आहे. उद्या परत स्थानाचा क्रम आपला चालूच होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता तुमच्या डोक्यामधून या लीळा तुमच्या अंतःकरणात जाव्या अशी आशा करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला प्रार्थना करतो की तुम्हाला हे स्थानवंदन करताना झालेले कष्ट या ठिकाणी वेदना सहन करण्याची ताकद देऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. तुम्हाला आवडलेलं दिसत नाही बाबा. जर आवडला असेल तर एकदा जोरात करा. टाळ्याने का टाळ्याने कळाकळ होती. जे देवीच्या जगापासून एकदा होऊ द्या. धन्यवाद. वंशी विभूषित नवनीरदाभात पीतांबरा गरुडबिंब कलादिवृत्त कुरुवेन्द्र सुंदर मुखात धर्वेन्द्र नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्री कृष्णचंद्र भगवान की जय. आवाज सर्वांचा आला पाहिजे. लक्षात घ्या. पडलंय का तुम्हाला? एकदा आपण प्रयत्न करूया. श्री कृष्णचंद्र भगवान की जय. वाह. भूखे पेट भजन नाही होय गोपाळ. गोष्ट खरी आहे. आपल्याला झोपही येत आहे आणि त्यासोबत झोपही लागलेली आहे. पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त थोडासा वेळ घेणार आहे. आणि तो म्हणजे काय माहिती का, आपण सगळे हिंदू आहोत ना. हो. एका सर्व हात वर करा. सगळे हिंदू आहात. हिंदू आहे. हिंदू हे नाव तुम्हाला कोणी ठेवलेले आहे? तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्हाला दुसऱ्याने म्हटलेलं आहे? एकदा कोणी ठेवलेलं आहे नाव तुम्हाला? हिंदू हे जात आहे की धर्म आहे? धर्म आहे. धर्म आहे हिंदू. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हिंदू आहात ना? धर्म हिंदू आहे, जात मराठा आहे. एकदा नेटवर्क शोधून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हिंदू आहोत. आपला हा जात आहे की धर्म आहे. धर्म हा सनातन आहे. आणि तो भगवंतांनी सांगितलेला आहे की मी पूर्वी हे ज्ञान जे आहे म्हणून सांगितलं, म्हणून ईश्वर तुला सांगितलं आणि त्याप्रमाणे पुढे चालत राहिलं.
त्याप्रमाणे यदुराजाच्या याच्यामध्ये सुद्धा पुढे जे आहे, नगरीमध्ये एक वेश्या राहत होती. अगदी तिची तवमत जी आहे ना, केशरथ दासांनी फार सुंदर अशी वर्णिलेली आहे आपल्या तुळशीदास दासांनी. आणि त्याही याच्यामध्ये जर आपण जर गेलो तर फार हे होईल, पण आपण तिथपर्यंत जाणार नाही आहोत. आपण फक्त इतकेच घेणार आहोत की आपण भारतीय संस्कृतीतले जे आहोत. लक्षात ठेवा, भारतीय ही जी आहे हिंदू संस्कृती आहे. हिंदू हा धर्म नाही आहे, जात नाही आहे, हिंदू ही संस्कृती आहे. आणि आपल्याला नाव ठेवलेलं आहे ते बाहेरच्या लोकांनी, सिंधूच्या पलीकडे राहणारे तर तुम्ही हिंदू. कोण आहात? हिंदू. कळालं का? आणि आम्ही सुद्धा महाडोपंथीय हिंदूच आहोत. आम्ही वेदातीत आहोत, वेदज्ञ नाही आहोत. आम्ही वेदाला मानतो. आम्हाला सुद्धा हिंदू जे आहे वेद मान्य आहे. आणि म्हणून जे आहे आम्ही ज्ञानेश्वरांनी म्हटलेली एक गोष्ट सुंदर तुम्हाला सांगतो. आणि आपण त्यापुढे एक छोटीशी गोष्ट घेऊ आणि लवकरच संपतो, जेणेकरून आपल्याला जे आहे फार लवकर होईल. त्यांनी एक म्हटलेलं आहे, एकादशी आली तर एकेला मानतो, द्वादशी आली तर दुसऱ्याला मानतो, त्रयोदशी आली तिसऱ्याला मानतो, पंचमी आली तर नागपंचमीला मानतो, चतुर्थी आली तर गणेश चतुर्थी मानतो, आणि नवमी आली तर नवरात्रही करतो, चंडिके तुझीची माय, असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण ही भक्ती कशी म्हणतात माहितीये का? ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर वर्णन केलेली आहे. काय म्हणतात ते? आहे जयसी. आम्ही महाडोपंथीय सुद्धा जे आहे ती उपमा देत नाही आहोत, कारण की आम्ही वेदातीत आहोत. म्हणजे वेदाला जे आहे मानणारे आहोत, वेद जाणणारे आहोत. म्हणजे वेद जाणणारे आहोत, पण त्याला हे करणारे नाही आहोत. लक्षात ठेवा. आणि म्हणून जे आहे आम्ही त्या योगी उपमा, बेकार उपमा दिली नाही. अयो म्हणजे कधी विद्वान होणारे स्त्री सारखी भक्ती आहे. आणि ती भक्ती फक्त आम्ही महाडोपंथीय करत नाही आहोत. आम्हाला जी भक्ती लागते ती कशी लागते? पतिव्रतेसारखी. भगवंतांनी ती भक्ती जी आहे या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले, सर्व धर्माण परित्याज्य मामेश्वर शरण भज. म्हणजे तुझे जे आहे जीव धर्म, मनुष्य धर्म, तुझ्या ठिकाणचे जे बाकीचे धर्म आहे, अन्य देवी देवतांचे धर्म जे आहे ते सर्व त्याग कर. पितृयांची पितृवता, म्हणजे पितृची भक्ती केली तर त्याला जास्त, भूतानी यांची भूती किंवा भूताची भक्ती केली त्याला जास्त. आणि म्हणून आपण जे आहे त्या सर्व भक्ती सोडून आपण सर्व धर्मान परित्याज्य. कोणाला शरण यायचे आहे? परमेश्वराला. पण आपण काय करतो माहितीये का? आकाशम पतितं तुम्ही का गच्छती सागर सूर्यदेव नमस्कारो केशवं प्रति गच्छती. म्हणजे आकाशातलं पडलेलं पाणी जे आहे कुठे जरी पडलं तरी समुद्राला जाऊन मिळतं. आणि कोणालाही नमस्कार केला तरी तो कोणाला जाऊन मिळतो? म्हणजे मला केशवाला, असं भगवंत म्हणतात. नाही बरं का? ही आपली गैरसमजूत आहे की कोणालाही नमस्कार केल्यानंतर जो आहे तो केशवाला येऊन मिळत नाही, म्हणजे भगवंताला येऊन मिळत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की भूताणीयांती भूतेश्वर, पितृयांती म्हणजे त्यांची भक्ती केली. देवता कसे आहेत? त्यांची भक्ती तामस आहे. हे शब्द शैवचर. त्याप्रमाणे त्यांची भक्ती करणाराही मनुष्य कसा असणार? कसा असणार? तामस असणार. आणि म्हणून जे आहे तुम्हाला भक्ती जी आहे जर करायची असेल ते हिंदू संस्कृतीमध्ये, तुम्हाला सांगतो श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ किती महान आहे तुम्हाला सांगतो. मोदीजी येण्याच्या अगोदर आपल्या भारतीय याच्यामध्ये आपण काय भेट देतो माहितीये का? कोणाला? बाहेरच्या कुठली व्यक्ती आहे काय भेट देत होतो? कोणाला सांगता येईल? कोणाला सांगता येईल? आपण सर्व जे आहे ताजमहालची भेट देत होतो प्रतिकृती. पण मोदीजी आले आणि भारतीय संस्कृतीला पुढे नेण्याकरता त्यांनी जगातल्या जितक्या भाषा आहेत तितक्या भाषांमध्ये गीता प्रिंट केली. आणि आज जे आहे कोणीही आपल्याकडे जरी आला तरी त्याला काय देतात? श्रीमद भगवद्गीता देतात. आणि आपण सुद्धा जे आहे ते भगवद्गीता हे करतो. त्या गीतेच्या एक भाग म्हणजे बघा, अशे का पांडुपुत्राणाम आचार्य महती. दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येतो आणि म्हणतो ज्या द्रोणाचार्यापासून आपण शिकलेलं पाहिजे काहीतरी, नाही का? आणि त्या द्रोणाचार्यापासून शिकण्यापेक्षा तो गांधवते का अशे का पांडुपुत्राणाम आचार्य महती. म्हणजे बघा आचार्य हो, तुम्ही हे शिकवलेला जो दुष्टभूमी आहे ना, तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला तो मारायला म्हणजे तयार झालेला आहे आणि तुम्ही त्याला हे शिकवलेलं आहे.
आणि हे सर्व शिकवल्यानंतर जे आहे तुम्ही तरी त्याला शिकवता आहे हे सर्व माहिती असताना सुद्धा म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. आणि हे सर्व कळाल्यानंतर जे आहे माहिती झालं आणि तुम्ही तरी त्याला शिकवता म्हटल्यानंतर म्हणजे कसं आहे म्हणजे काय आहे की आपल्या गुरुचे दोष काढण्यापासून आपण सुरुवात केली. लक्षात घ्या, मी मुळापासून येत असतो सगळ्यात अगोदर आपण हे साधू संतांचे दोष पाहतो, आपल्या गुरुजनांचे नाही का. आपण आपल्या गुरुजनांचे दोष पाहण्यापेक्षा त्यांनी सांगितलेल्या तत्वावर जर चाललो ना तर आपल्याला मार्ग. त्यांनी द्रोणाचार्यांना जर विचारलं असतं की बाबा मला सांगा तुम्ही दृष्टिद्युम्नला जे आहे विद्या शिकवलेली आहे धनुर्विद्या शिकवली आहे त्याच्यातल्या कमजोऱ्या मला सांगा, तर मला सांगा की दृष्टिद्युम्नच्या कमजोऱ्या दुर्योधनाला कळाल्या असत्या ना. पण त्यांनी काय केलं, सगळ्यात अगोदर द्रोणाचार्यांची जी आहे चुकी काढली. आपणही तसंच करत असतो. आपली किती मुलं जी आहे भारतीय संस्कृतीनुसार जी आहे पूर्वी गुरुकुलमध्ये पाठवत होतो शिकायला, आता कुठे जातात, कुठे जातात. आपल्या डोक्यावरती ते विधान आणलं आणि ते जे आहे जेव्हा इथे ब्रिटिश सरकार जर गेलं त्यांनी एक आपल्याला संस्कृती जी आहे वेगळी लावून दिली आणि त्या वेगळ्या संस्कृतीमुळे आपले जे आहे गुरुकुल जे आहे नष्ट झाले, जे वैदिक गुरुकुल होते तेही नष्ट झाले आणि त्यामुळे आपण जे आहे भरकटले गेलो. पण तुम्हाला सांगतो आजही काही लोक जे आहे कुठला तरी असा धर्म आहे की त्या धर्माची मुलं जी आहे वयाच्या लहानपणापासून कुठे जातात माहिती का, त्याला मदरसा म्हणतात. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये शिकायला येतात. पण त्यांनी ते सोडलेलं आहे नाही, आपण ते सोडलेलं आहे आणि म्हणून जे आहे आपल्यामध्ये आज एकजुटता नाही आहे. लक्षात ठेवा, मराठा आरक्षण आपण म्हणत असतो ना, पण आपल्यामध्ये एकजुटता आहेत का, नाही. आपल्या मुलांना जे आहे आपण भारतीय संस्कृतीच्या ज्ञान कधी दिलं का. एक आजोबा होती, त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की माझ्या नातू जो आहे यापुढे कसा यायला पाहिजे माहिती का, तो अगदी खणखणीत यायला हवाय. आणि म्हणून त्यांनी लहानपणापासून काय केलं माहिती का, त्याला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न केला. कुठला प्रयत्न केला की पाणी वाया लावायचं नाही, वीज जास्तची वापरायची नाही, सर्व घरातल्या वस्तू नीट नेटक्या ठेवायच्या. आपली मुलं ठेवतात का, सुरुवात इथून गेल्यानंतर आपल्यापासून करा. लक्षात ठेवा. आणि त्याला लहानपणापासून वडिलांनी सांगितल्यामुळे अक्षरशः चीड येत होती. मी थोडा वेळ येणार आहोत म्हणून तुम्हाला थोडक्या सर्व मुद्दे घेतले या. आणि लहानपणापासून ती गोष्ट सांगितली, ती गोष्ट सांगितल्यानंतर जे आहे वडिलांची फार चीड याची. 18व्या वर्षाचा झाला त्याला मी म्हणायला लागला की मी आता जी आहे एक नोकरी बघणार आणि लवकरात लवकर या वडिलांपासून मुक्त होणार. शिक्षण पाणी झालेलं होतं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, एका जॉबच्या शोधाला निघालेला आहे. आणि जॉबच्या शोधाला निघाला असताना तो एका ठिकाणी गेला इंटरव्ह्यू द्यायला. गेल्याबरोबर त्याने बघितलं नळ चालू होते, नळ बंद केले. पुढे गेला, त्याने बघितलं पुढच्या अर्थ व्यक्त पडल्या होत्या, त्याने केल्या. पुढे गेला आणखी त्याने बघितलं कुठेतरी लाईट चालू होती, टीव्ही चालू होते, ते सर्व नीट केले. तिथलं सर्व जे आहे व्यवस्थित नीट केलं. त्याच्या अगोदर आलेले जे होते त्यांना विचारलं सर्व बाजूचे सर्व कसा गेला, म्हणजे बऱ्यापैकी गेला. पण त्यांनी सांगितलं कळतो आम्ही तुम्हाला. आणि हा जेव्हा इंटरव्ह्यू देण्याकरता आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्याबरोबर ते म्हणाले की यू सिलेक्ट म्हणल्याबरोबर त्यांना आश्चर्य झालं की बाबा मी तर यांना जो माझी फाईल पण दाखवलेली नाही. म्हणजे सर आपण इतक्या लवकर मला यू सिलेक्ट कसं काय म्हणाला. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. तू जेव्हा आतमध्ये शिरलास ना त्यावेळेस आम्ही बघितलं नळ बंद केला, पुढच्या नीट केल्या, दिवे बंद केले, येताना जे आहे अस्ताव्यस्त पडले ते साहित्य नीट केलं आणि म्हणजे आमचा जो इंटरव्ह्यू होता त्याच्यावरतीच होता. आयुष्यभर जो मुलगा जो आहे वडिलांचा तिरस्कार करत होता, ज्या हिंदू संस्कृतीला नाकारत होता आणि त्यांनी हे जेव्हा ऐकलं की मला आज जे आहे वडिलांच्या संस्कारामुळे आज जे आहे मला मिळालेली आहे नोकरी, जसा जसा रडत रडत घरी गेला आणि वडिलांना अक्षरशः मिठी मारून रडला आणि म्हणाला की पप्पा नाही म्हणाला. तो काय म्हणाला माहिती का, आपल्या शुद्ध मराठीत म्हणाला. आई म्हणाला पूर्वीच्या डेटापासून जसं बोल लागतं ना तसं बाबा म्हटला. बाबा मी तुमचे फार घृणा करतो, तिरस्कार करतो, पण आज तुमच्या संस्कारामुळे जे आहे मला जे आहे नोकरी मिळालेली आहे.
आणि आज मी आहे तुमच्या याच्यामुळे मी तुम्हाला सोडून जाण्याच्या विचारात होतो पण आता सोडून जाणार नाही. ही भारतीय संस्कृतीची ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला ही सुद्धा ती संस्कृती रुजवायची आहे. आपण एकदा परत पंचोताराचे जय जयकार करू आणि या ठिकाणी आपण थांबूया. म्हणा श्री कृष्णचंद्र भगवान की जय. लोक सुट्टी होईल.